नमस्कार. आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती मी पत्रकार परिषद घेतोय आणि तुम्ही सगळीजण मंडळी आज या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिला. तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभारी आहे. विषय असा होता की आटपाडी नगरपंचायतच्या कारभाराच्या बाबतीमध्ये काही खुलासे मला करायचे होते. कारण माझ्या स्विद्ध पत्नी संध्या पाटील त्या नगरसेविका झाल्या, त्या आरोग्य सभापती झाल्या आणि स्वच्छता सभापती पण त्यांच्याकडे आहे. पण दरम्यानच्या काळात अनेक तक्रारी लोकांच्या, आमच्याकडे गाडी येत नाही, आमच्यातला कचरा उचलला जात नाही, अनेक आंदोलनं उभी राहायला लागली. मग मी त्या सगळ्या खोलात गेलो, सगळी माहिती घेतली, काय परिस्थिती आहे, कसं पद्धतीने काय एवढी अडचण होत्या लोकांची. जसं जसं मी माहिती घेत गेलो तसं तसं मला काही गंभीर विषय या निमित्तानं मला मिळाले. त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय आहे आटपाडी नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापन. एक जुनी वर्क ऑर्डर दिली होती 23/8/2023. विडेकी या कंपनीला त्यांनी वर्क ऑर्डर दिली होती. त्या वर्क ऑर्डरची किंमत म्हणजे त्या कामाची किंमत 1,05,86,731 रुपये एवढी होती. आणि ह्या कामामध्ये ते 1 वर्षाचं टेंडर होतं. त्याच्यामध्ये आपल्या स्वच्छतेचा ठेका नगरपंचायतने त्यांना दिला की तिथं जे नगरपंचायतमध्ये ग्रामपंचायतकालीन काही स्वच्छतेचे कर्मचारी होते, त्याच्यामध्ये 7 कर्मचाऱ्याचे प्रतिमाहा 10,000 रुपये नगरपंचायतने कट करून आपल्या संकलित कर खात्यामध्ये भरून घेतला होता. मग त्याच्यातून ते करत होते. म्हणजे जे ग्रामपंचायतकालीन कर्मचारी होते स्वच्छतेचे, ते 7 कर्मचाऱ्याचे त्या स्वच्छता ठेक्यामधून कमी करत होते. त्याची ही वर्क ऑर्डर आहे. त्याच्यामध्ये हे मेन्शन केलेलं आहे बघा. स्वच्छता म्हणजे 10,000 रुपये प्रति कर्मचारी असे 7 कर्मचाऱ्याचे पैसे वजा करून आपल्या नगरपंचायतच्या खात्यामध्ये जमा करत होते. परंतु आता असं झालेलं आहे की नवीन ज्यावेळेस वर्क ऑर्डर झाली, आता नवीन माननीय वैभव हजारे साहेब यांनी एक वर्क ऑर्डर केली. ती वर्क ऑर्डर झाली 18/2/2025 साली ही वर्क ऑर्डर झाली. त्याचं टेंडर काम होतंय की 1,28,24,290 एवढी रक्कम होती. आणि हे टेंडर झालं, त्याच्या दरम्यान काम चालू झालं. त्याच्यामध्ये अशी परिस्थिती झाली की नगरपंचायतकालीन जे कर्मचारी होते त्याचा पगार नगरपंचायतने नफा फंडामधून काढलेला आहे. म्हणजे बघा, इतकी मोठी आपल्या नगरपालिकेची फसवणूक, आटपाडी शहरातल्या नागरिकांची फसवणूक या नगरपंचायतनी सीओ आणि नगराध्यक्ष यांनी कशी केली मी तुम्हाला सांगतो. 1,28,24,290 रुपयाला हा ठेका दिला. हा ठेका दिल्यानंतर त्यांनी त्या कर्मचाऱ्याचे पगार ह्या ठेकेदाराकडून करणं अपेक्षित होतं. तसं न करता नगरपंचायतच्या नफा फंडातून ते पगार केले. ते पगार करत असताना प्रतिमाहा 17,500 प्रमाणे 8 कर्मचाऱ्याचे पगार जवळजवळ 11 महिन्याचे 15,40,000 रुपये 15,40,000 रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणात हा नफा फंडामधून नगरपंचायतच्या आपल्या लोकांचे, आपल्या आटपाडीच्या नागरिकांचे पैसे त्यांनी नगरपालिकेच्या फंडातून दिलेले आहेत. बघा, ते पैसे ठेकेदाराच्या याच्यातून देणं अपेक्षित होतं, तर ह्या सीओनी बहादरांनी नगरपंचायतच्या नफा फंडातून दिले. हा विषय होत असताना दरम्यानच्या काळात परत नगरपंचायतचे इलेक्शन झाले. इलेक्शन झाल्यानंतर आपल्या नगराध्यक्ष माननीय उटी जाधव सर त्यामध्ये विराजमान झाले, सगळी बॉडी आली. हे परिस्थिती बघत असताना त्यांनी ज्यावेळेस कारभार घेतला त्यावेळेस मी एक छोटीशी मिटिंग केली होती. माननीय आमच्या पत्नी संध्या पाटील यांनी मिटिंग घेतली. त्या मिटिंगला सीओ साहेब होते. त्यांच्या निदर्शनात हे आणून दिलं, हे बाबा असं असं होतंय, पूर्वी असं होतं, चुकीचं होतंय, ते बघून घेतो. आम्ही म्हटलं की त्याच्यामध्ये ह्या ठेकेदाराचं बिल काढू नका, हा मोठा भ्रष्टाचार दिसतोय, याचं ऑडिट करा, चौकशी करा आणि मग त्याचं बिल द्या. पण असं न करता काय झालं, दरम्यानच्या काळात परत हे बघा,
हे बिल काढलेलं आहे. त्याच्यामध्ये युटी जाधव यांचं नगराध्यक्षांचं हस्ताक्षर आहे, त्यांनी सही आणि सीओ यांनी ते बिल काढलेलं आहे. आणि बिल असं काढलंय, हा फार गंभीर विषय आहे, तुम्हाला मी सांगतो. त्याच्यामध्ये बघा, हे टेंडर असं आहे की त्या कचऱ्याचं वजन करायचं आणि वजन करून त्याचे जो काही मोबदला XYZ त्या पद्धतीने ठरले त्याप्रमाणे. त्याच्यामध्ये विजय कॉटन मिल, माननीय त्याचे हर्षवर्धन देशमुख साहेब, त्यांनी मला पत्र दिलेलं आहे. तो काटा गेले अनेक वर्ष बंद आहे. बघा बरं का, हा काटा अनेक वर्ष बंद आहे. आणि ह्या कंपनीची तो काटा बंद असताना तो काटा जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे, ती संस्था जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. तर तिथली बिलं जोडलेली आहेत. तिथल्या वजन काट्याची बिलं जोडून माननीय नगराध्यक्ष युटी जाधव सर, माननीय वैभव हजारे सीओ यांनी संगनमताने आटपाडी नगरपंचायतला फसवले, आटपाडी नगरपंचायतला लुटले, आटपाडी नगरपंचायतमध्ये मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. आणि त्या भ्रष्टाचाराची किंमत सुद्धा मी तुम्हाला सगळे व्यवस्थित सविस्तरपणे सांगतो, म्हणजे कशा पद्धतीचं फसवणूक होते बघा. भाग्योदय वेस्ट मॅनेजमेंट कंपनी पुणे, त्यांनी त्याच्यामध्ये त्या 1,28,00,000 टेंडर दिला असता. त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा विषय की विलगीकरण एक टेंडर असते, त्याच्यामध्ये आपल्या तिथं कचरा टाकतात खनिजा, तिथं तुम्ही सगळी मंडळी गेलेलं असतात, अनेक वेळा आग लागली, तुम्ही मला मागे फोन आला होता. तिथं काय आहे, जवळजवळ 9 महिन्याचं, बघा बरं का, मी जबाबदारीने सांगतो, 9 महिन्याचे 6 कर्मचारी तिथं कामाला लावले. विलगीकरण, ओला कचरा वेगळा आणि सुका वेगळा. बघा, ओला कचरा तिथं कधी आयुष्यात कुठलाही कर्मचारी गेलेला नाही. कधीही तुम्ही मला माहित नाही, नागरिकांना विचारा तिथं गेलेलं असतं. तर त्याचं बिल 9 महिन्याचं 10,62,000 रुपये इतकं नगराध्यक्ष आणि वैभव हजारे यांनी संगनमताने केलेलं आहे. माझा ह्या वैभव हजारेवरती आरोप आहे स्पष्ट की आटपाडीच्या लोकांचे पैसे, आटपाडी नगरपंचायतचे पैसे अक्षरशः लुटून घेऊन चालले ते सगळी मंडळी. मग आता दरम्यानच्या काळात नगरपालिका निवडणूक झाल्यावर नगराध्यक्षाची जबाबदारी होती ह्या सगळ्या गोष्टी पाहायची, सगळ्या गोष्टी तपायची. तसं न करता नगराध्यक्षांनी सुद्धा सह्या करून, नगराध्यक्षांनी वैभव हजारे दोघांनी संगनमताने या कंपनीच्या ठेकेदाराच्या सोबत त्याची बिलं काढलीत. खूप मोठा भ्रष्टाचार केलाय. मग आम्ही तक्रार केल्यानंतर त्यांनी थोडंसं कमी केलं. त्यांनी काय केलं, मला वाटतंय आमच्या सभापती झालं, आम्ही जे मीटिंग घेऊन ज्यावेळेस तक्रार केलं त्यावेळेस 6 कर्मचारी दाखवून 9 महिन्याचे बिल काढले. डिसेंबर महिन्याचे 1,18,000 रुपये इतकं बिल कमी केलं त्यांनी. म्हणजे आम्ही तक्रार केली, बाबा तिथं कर्मचारी नाहीत, त्याच्यामध्ये विलगीकरण, गटर सफाई आणि धूर फवारणीचे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आटपाडीतील नागरिकांना की काय झालंय, माझ्या मिसेस सभापती झाल्यावर लोकांचे सारखे माझ्याकडे तक्रार यायला लागल्या वारंवार. आमच्या महेश पाटील तोही उपोषण करतोय वारंवार, गाव स्वच्छ होत नाही, लोकांच्या अडचणी आहेत, कचरा गाडी तिथं जात नाही. या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आलं की हे सगळं संगनमतानं चाललंय आणि आटपाडी नगरपंचायतला लुटायचं काम चाललेलं आहे. मी जबाबदारीने सांगतो, आटपाडी नगरपंचायतला लुटायचं काम चालू आहे. आता ज्यांच्याकडे काम आहे त्यांच्याकडे 5 ते 6 लोकच काम करतात. कमीत कमी 20-25 लोक अपेक्षित आहेत काम करणं. प्रत्येक 8-10 दिवसाला फवारणी अपेक्षित आहे टेंडरमध्ये. किमान 4 किलोमीटर, 8 दिवसात 4 किलोमीटर फवारणी करायची आहे. आम्ही तगाता लावल्या, मागच्या महिन्यात फवारणी केल्या, वर्षात फक्त एकदा त्यांनी फवारणी केलेली आहे. म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार आहे बघा. आणि जे ग्रामपंचायतचे कालीन कर्मचारी आहेत तेच काम करतायत, आणि त्यांना सुद्धा ठेकेदाराकडून पैसे देणं अपेक्षित आहे, तर नगरपंचायतचे नफा फंडातले पैसे देतात सीओ आणि आपले नगराध्यक्ष साहेब. म्हणजे किती लूट चालल्या. आणि ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी होत असल्या तरी सुद्धा तुम्ही कुठेही आटपाडीत चौकशी करा, स्वच्छतेचं काम नाही होत. वारंवार आम्ही त्यांना तक्रार केल्या, ठेकेदाराला तक्रार केल्या, ठेकेदाराला बोलवून सांगितलं, कर्मचाऱ्याला सांगितलं, कुठंही काम होत नाही. त्याचं कारण आहे की हे सगळे मिळून वाटून पैसे खातात, कर्मचाऱ्यांना पगारही देत नाहीत. त्या बाकी जे बाहेरच्या स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांना विचारले किती पगार आहे, तर 9,000 रुपये पगार आहे. आपल्या सरकारनं किमान वेतनचे काय ठरलेले आहेत गोष्टी, किती 18,000 रुपये की 17,000 रुपये, सॉरी 17,500 आपला किमान वेतन सरकारचं ठरलंय. 9,000 रुपये त्या कर्मचाऱ्यांना पगार देत आहेत. ते कसे, तिथे 4 ते 5च कर्मचारी आहेत, त्यामुळे कसं स्वच्छ राहणार शहर माझं सांगा.
मग लोकांनी एवढ्या विश्वासानं आपल्याला निवडून दिले. आम्ही मतदान केले, आम्ही नगराध्यक्षांना मतदान केले, आम्ही नगराध्यक्षाचं काम केले. आम्ही स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं नगराध्यक्ष निवडून येण्यासाठी कष्ट केले. आम्ही त्यांना थेटला मतदान केले. अशा सगळ्या गोष्टी होत असताना एक हुकुमशासारखं वागायचं, लोकांना विश्वासात नाही घ्यायचं, शहराची दुरावस्था केलेली आहे. प्रचंड वाईट अवस्था आहे, प्रचंड वाईट अवस्था आहे. कुठल्याही कानाकोपऱ्याला जावा, आज अत्यंत दुर्गंधी येते. अनेक नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे, या शहराचं आरोग्य धोक्यात आहे. आज तुम्हाला मला सांगायला लाज वाटते की परवा वरद हॉस्पिटलचं बांधकाम परवान्यासाठी सीओकडे हेलपाटे घालत होते तिथले डॉक्टर, सगळी मंडळी. त्यांना खाजगीत 1 लाख रुपयाची सीओनी मागणी केली राव. म्हणजे चाललंय काय या शहराला? पण मालक आहे का नाही? आहे का नाही मालक? पैसे खाण्यासाठी, भ्रष्टाचार करण्यासाठी काही करायचं आपण? काय म्हणजे काय मालक नसल्यागत परिस्थिती झाली. अनेक प्रश्न आहेत आटपाडी शहराचे, लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय. आज परिस्थिती काय, कुठेही जावं सगळं गटर घाण झालेले आहेत. आज डुकराचा प्रश्न आहे. डुकरात परवा आम्ही हसनजी मुश्रीफ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शाळा स्वच्छता करत होतो. त्यावेळेस तिथं सगळ्या ते व्हिडिओ दाखवले मला, त्या मुलीच्या त्यांनी पहिली प्रायोरिटी दिली की आम्हाला ते डुकराचा बंदोबस्त करा. असे मोठे मोठे प्रश्न असताना सुद्धा नगराध्यक्ष मात्र ह्या कचऱ्याच्या ह्याच्यातले पैसे खाण्यात व्यस्त आहेत. हे सीओ नगरपंचायतला लुबाडण्यात व्यस्त आहेत. माझी प्रशासनाला विनंती आहे, माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या देशाचे आपले या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आमच्या नेत्या सौ सुनेत्रा वहिनी साहेब यांना नम्रपूर्वक विनंती आहे की आटपाडी नगरपंचायतमध्ये हा झालेला भ्रष्टाचार हा जोपर्यंत वसूल होत नाही तोपर्यंत हा वसूल नगराध्यक्ष आणि सीओ यांच्याकडून वसूल करावा. तो ठेकेदाराने लुटून नेलेले पैसे आपल्या नगरपंचायत तेही त्यांच्याकडून वसूल करा, एवढी नम्रपूर्वक विनंती आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालणं अपेक्षित आहे. नगरपंचायत झाल्यानंतर इथल्या नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. इथल्या नागरिकांना वाटते मला चांगल्या सुख सुविधा मिळाल्या पाहिजेत, आमच्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, आमच्या मुलांना चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे, चांगले रस्ते मिळाले पाहिजेत, या लोकांच्या माफक अपेक्षा आहेत. आणि आपले नगराध्यक्ष इथले सीओ ह्या घाणीतले, ह्या कचऱ्याचे, ह्याच्यातले पैसे खाण्यात व्यस्त आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे. वस्तुस्थिती हे सगळे प्रूफ आहेत. मी काय मोगाम बोलत नाही, सगळ्या परिस्थिती मी तुम्हाला दाखवतोय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ह्या शहराची लूट होते, बघू वाटत नाही. आता माझी पत्नी सभापती आहे, अधिकार नाहीत ह्या सगळ्या गोष्टीत काय लक्ष घालायला, काय करायला. खूप अडचणी होतात. फार गंभीर विषय आहे. माझी विनंती आहे प्रशासनाला की आता मी हे सगळं घेऊन कलेक्टर साहेबांच्याकडे जाणार आहे येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये. कलेक्टर साहेबांना विनंती करणार ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालावं. नगरपालिकेमध्ये झालेला भ्रष्टाचार, त्यांची वसुली कशा पद्धती करायची कलेक्टर साहेब ठरवतील. परंतु ह्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्यावरती योग्य ते कडक असं शासन झालं पाहिजे आणि ह्या सीओला तर पहिल्यांदा निलंबित केलं पाहिजे, अशी माझी प्रमुख मागणी आहे या निमित्ताने. एकूण त्याच्यामध्ये बघा वेगवेगळे विषय आहेत. पैसे खाल्लेला माझ्या हिशोबाने याच्यामध्ये बघा 17,500 प्रमाणे हे 15,40,000 हे एक, परत दुसरे विलगीकरांचे ते एक 10,60,000 रुपये हे आहेत. आणि अजून विषय आहेत. हा पहिला टप्पा आहे. आणखीन माझ्याकडे विषय आहेत. 100% मी करतोय. मी आता माझ्या मिसेसच्या नावाने पत्र तयार केले. 100% होऊ शकतोय. तुम्ही मला सांगा, 100% एखाद्या यंत्रणेला हे स्वच्छताचं काम दिलंय शहराचं, बघा बरं का, एखाद्या यंत्रणेला स्वच्छतेचं काम दिलेलं आहे, बरोबर का, त्या यंत्रणेचं काम आहे, त्या ठेकेदाराचं काम आहे स्वच्छ करायचे. त्यांनी त्याला ह्याच्यामध्ये मी देतो ना वर्कआउट होतं मला, त्याच्यामध्ये स्पष्ट लागणारं मनुष्यबळ, लागणारी यंत्रणा, जेसीबी, वटायवर, घंटागाडी, जे काय लागल ते त्या ठेकेदाराने हे करायचंय. आता काय झालंय, आणखीन मोठा विषय तुम्हाला सांगतो, किमान 5 घंटा गाडी तर चालणार, 2 घंटा गाडी चालतात, फक्त 2. तुम्ही आटपाडीत फिरा, लोकांना विचारा कशा पद्धतीचं, फक्त 2 घंटा गाडी चालतात. हा जो भ्रष्टाचार आहे मुख्याधिकाऱ्यांनी केलेला, हा प्रशासकीय काळातील सुद्धा आहे का फक्त या आताच्या? दोन्हीही काळातला आहे. दोन्हीही काळात, प्रशासकीय काळातला तर आहे 100% आहे. परंतु नगराध्यक्षांची ज्यावेळेस नियुक्ती झाली त्यावेळेस नगराध्यक्षांची जबाबदारी होते. काय डोळे झाकून बसलाय का नगराध्यक्ष? मला सांगा, ते बंद पडलेल्या काट्याची बिलं जोडून तुम्ही सह्या करून बिलं देताय, गंभीर विषय आहे. नगराध्यक्ष आज
उच्च शिक्षित आहे, ते उच्च शिक्षित आहे, शिक्षक आहेत स्वतः, त्यांची जबाबदारी आहे ना. मग त्यांच्या संगनमतानं झाल्याशिवाय शक्य नाही. बघा, त्यांनी ते पाहिल्याशिवाय त्यांना जर माहित नसतं, त्यांना एवढं कळायला पाहिजे, एखाद्या संस्थेला जबाबदारी दिली स्वच्छतेची, तर त्या संस्थेकडून कशा पद्धतीचे त्याचे नॉर्म्स, त्याचे वर्क ऑर्डर पाहिले पाहिजे, त्याचे काय ठरलंय, कशा पद्धतीने. अहो, नफा फंडातून त्या कर्मचाऱ्याचे पगार करता, ही कुठली पद्धत? हे जबाबदारी नाही का नगराध्यक्षांची? फसवणूक आहे सरळ सरळ आटपाडी शहराची, आणि लूट आहे. अहो, पैसे कमवायला अनेक मार्ग आहेत. ह्या शहराला आपण पुढे नेलं पाहिजे, आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे. म्हणून मी वेळ घेतला थोडा. मला वाटत होतं आजचं उद्या बदल होईल, परवा बदल होईल. आम्ही 4-5 महिने मी वाट बघितली सगळ्या गोष्टीची, प्रक्रिया कशी चालते, पण नाही, उलट वेगळ्या पद्धतीने सगळे वाटचाल चालू झाले. तुम्ही विचार करा, त्या वरद हॉस्पिटलला दाखला दिला, खाजगीत ₹1,00,000 मागणी करतात सीओ, आणि परत म्हणतात आम्हाला इथल्या नगराध्यक्ष दबाव आहे, देऊ नका म्हणून. हा काय प्रकार? अहो, एकदा नगराध्यक्ष झाल्यावर सगळ्या शहराचा असतोय, विशिष्ट पार्टीचा नसतोय. आम्हाला निवडून दिलं इथं या वार्डात, तर आमची जबाबदारी आहे सगळ्यांना न्याय द्यायची, सगळ्यांची कामं करायची. ज्यांनी मतं दिले त्यांनाही मदत करायची, ज्यांनी नाही दिले त्यांनाही मदत करायची. खूप मोठा घोळ केलाय त्यांनी मिळून. किती लुटले, आटपाडी शहराला लुटून खाल्लंय. आणि सुविधा काहीच नाही. तो वाईट ह्या गोष्टी, सुविधा काहीच नाहीत, झिरो सुविधा, लक्ष घालत नाहीत. आम्हाला मर्यादा पडत आहे, सगळे अधिकार नगराध्यक्षांना राहतात. याचा मुख्य ऍडमिनिस्ट्रेटर सीओ असतोय. सीओचं खूप जबाबदारीचं काम आहे. सीओ हे मिळून सामील होऊन काम करतात. आता बंद पडलेलं का? आता मला कंपनी त्यांनी पत्र दिले, तुम्हाला नेऊन दाखवतो तिथं काय परिस्थिती आहे. बंद आहे किती दिवस झालं. मग ते कुठनं आली बिलं? कुठला काटा? हो, डीसीसी बँकेत ताब्यात आहे. यामध्ये 1 नंबरचे गुन्हेगार म्हणून तुम्हाला सीओकडे बघायचं आहे. नक्की 1 नंबरचे गुन्हेगार सीओ आहेत. नंतरच्या काळात मात्र नगराध्यक्षांच्या संगनमतानं झालंय, असं माझा आरोप आहे. काही वस्तुस्थिती, मी प्रूफ सही बोलतोय. तुम्हाला सगळा डाटा देतो, असं काय नाही. थँक्यू.